बघा आता इथं आपल्याला 2 मार्काचा प्रॉब्लेम दिलेला आहे, पेपरला आलेला प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, सोल्युशन इथे दिलेलं आहे एफ ऑफ एक्स, एफ फंक्शन दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू पी इंटू एक्स रेस टू 2 प्लस 11. ठीक आहे, आणि अँड फाइंड काय सांगितलंय? अँड एफ ऑफ -1 इज इक्वल्स टू 15. फाइंड द व्हॅल्यू ऑफ पी. आणि आपल्याला इथं काय दिलेलं आहे? एफ ऑफ -1 इक्वल्स टू काय दिलेलं आहे? 15 दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही या फंक्शनमध्ये -1 जर पुट केला एक्सच्या जागेवरती, तर तुम्हाला एफ ऑफ -1ची व्हॅल्यू किती भेटते? 15. तर आपल्याला काय करायचं आहे? पीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ठीक आहे, मग इथं बघा आता काय करायचं? एफ ऑफ -1 इज इक्वल्स टू पी इंटू -1चा स्क्वेअर प्लस 11 इक्वल्स टू किती येतं? ते 15 येतं. आपल्याला इथं गिवन आहे. ठीक आहे, मग बघा इथं काय होणार? आता पी बाहेर ॲज इट इज. ठीक आहे, -1चा स्क्वेअर काय येणार आहे? 1 येणार आहे प्लस 11, आणि याचं आन्सर काय आहे? 15 आहे, आपल्याला गिवन आहे. ठीक आहे, मग आता पी इंटू 1 काय होणार? पी होणार पी प्लस 11 इक्वल्स टू काय आलं? 15. मग हा 11 काय इकडं प्लस आहे, तिकडे गेलं काय होईल? मायनस होईल. म्हणजे इथं 15 मायनस 11, मग पी इक्वल्स टू काय येणार आहे? 15 मायनस 11 किती येणार? 4 येणार. म्हणजे पीची व्हॅल्यू किती आली? मग इथं लिहायचं पी इक्वल्स टू 4. पी इक्वल्स टू किती आलं? 4 आलं. ठीक आहे, मग तुम्हाला जर व्हेरीफाय करायचं असेल आपला आलेला आन्सर बरोबर आहे की नाही, तर काय करायचं बघा. आता एफ ऑफ -1 इक्वल्स टू किती आलं पाहिजे? 15 आलं पाहिजे. मग सपोज आपण पीची व्हॅल्यू याच्यामध्ये पुट केली, एफ ऑफ एक्स इक्वल्स टू पीच्या जागेवरती 4 पुट केला, एक्स स्क्वेअर प्लस 11, आणि एफ ऑफ -1 जर पुट केला तर 4 इंटू -1चा स्क्वेअर प्लस 11. मग बघा हा 4 इंटू -1चा स्क्वेअर येणार आहे प्लस 1. बघा -1 इंटू -1 मायनस मायनस प्लस होणार, 1 इंटू 1 1. ठीक आहे, नंतर ना प्लस 11, आणि इथे येणार आहे 4 प्लस 11, आणि इथं किती येणार आहे? 15. म्हणजे एफ ऑफ -1 इक्वल्स टू 15 आलं. म्हणजेच पीची व्हॅल्यू काय आहे? 4 आहे. ठीक आहे, हे करायची गरज नाही, तुम्हाला एवढंच करायचं होतं. फक्त किती मार्क लिहिलं होतं? 2 मार्कासाठी आलेलं होतं. म्हणजे याच्यात काय करायचं होतं? एफ ऑफ -1ची व्हॅल्यू दिलेली होती, आणि दिलेली असल्यामुळे तुम्हाला काय करायचं होतं? पीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती. पी काय इथं कोएफिशियंट आहे. कशाचं कोएफिशियंट आहे? तर ही जी क्वाड्रेटिक टर्म आहे, म्हणजे स्क्वेअरची जी टर्म आहे, तर त्याचं काय दिलेलं आहे? हा कॉन्स्टंट दिलेला आहे. तो कॉन्स्टंट तुम्हाला विचारला होता, मग तो कॉन्स्टंट किती आला? आपला 4 आला आहे. ठीक आहे, हा 2 मार्कासाठी आलेला प्रॉब्लेम आहे पेपरमध्ये.